हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं सो प्रियामध्ये. चला तर मग आज तुम्हाला इकडचाच व्हिडिओ दाखवणार होते, पण हा माझ्याकडे क्लिप खूप दिवसाची होती, तुम्हाला दाखवायची होती. मला पण झालीच नाही माझ्याकडून ती. उद्या उद्या म्हणत राहून गेली. खूप छान असा मी तुपातला शिरा बनवला होता. खूप छान होतो. सिंपल पद्धतीने ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची होती खूप दिवसापासून मला. तर बघा, असे सिंपल गावाकडचे ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा, सो प्रियाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला कसे वाटतात ब्लॉग्स तेही मला सांगा. चला तर मग आपण आधी रवा घेतला होता 1 वाटी, तो भाजून घेतला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तो भाजत आल्यावरती थोडं त्यामध्ये तूप टाकलं. तूप टाकून आणखीन थोडंसं भाजून घेतलं, व्यवस्थित असं भाजून घेतलं. त्यानंतर त्या कढईतला रवा तो काढून घेतला एका प्लेटमध्ये. त्यानंतर त्यात पाणी ओतलं डबल नाही तर त्यापेक्षा थोडंसं जास्त टाकलं तरीही चालेल पाणी. त्यात थोडं तूप टाकायचं, थोडंसं नमक टाकायचं, थोडंसं एकदम थोडंसं, कारण का गोडात कधीही थोडंसं नमक टाकलं की त्याची टेस्ट इन्हॅन्स होते, बॅलन्सिंग होते आणि खूप छान लागते. तर नक्की ट्राय करा एकदा असं. तर असं केला होता आम्ही शिरा. तर बघा इथे गूळ घालून केला होता, आणखीन हेल्दी व्हर्जन. भाजून घेतलं, ते पाण्यात टाकून उकळून घेतलं, झाकून गरम करून घेतलं. पूर्ण पाणी आटत आल्यावर त्यामध्ये गूळ टाकल्यानंतर मिक्स केलं ते पूर्ण, आणि मिक्स केल्यावर झाकून ठेवलं. त्याच्यानंतर थोडा वेळासाठी अशा सिंपल पद्धतीने आम्ही शिरा बनवला होता. आणि खूप दिवसाची क्लिप होती, मला शेअर करायची होती पण राहून जात होती प्रत्येक वेळी. म्हणलं आज करावी शेअर, कारण का खूप छान झाला होता शिरा. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला तेही मला सांगा कमेंट करून. सो प्रियाला सपोर्ट करा. चला मग अशीच खुसखुशीत आणि स्वादिष्ट रेसिपी घेऊन आपण रोज भेटत जाऊ. आपल्या गप्पा मारत मारत हा शिराही तयार झाला आहे. खूप छान झाला होता. नक्की एकदा ट्राय करा. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खात राहा, हसत राहा, खुश राहा. चला मग भेटू उद्या. तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा हं मंडळी, असेच छान छान ब्लॉग्स बघण्यासाठी. चला तर मग भेटू उद्या नवीन एका ब्लॉगसह. उद्या एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे तुम्हाला, तर कंटिन्यू व्हा माझ्यासोबत. तोपर्यंत बाय बाय.